अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारने कपात केली आहे। तसंच कमाल 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। 27 मार्च 2023च्या निर्णयानुसार निश्चित नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत राज्य सरकारने पूर्वीच निश्चित केले होते आणि त्यानुसारच डिसेंबर 2023 पर्यंत मदत दिली जात होती। मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी एक GR काढला आणि त्यानंतर मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादेत वाढ केली। त्यानुसारच मदत दिली जात होती। राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत निश्चित मदतीचे निकष डावलून मदतीत वाढ करण्यात आली होती। मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीने जे निश्चित दर केलेले आहेत त्या मर्यादेतच नुकसानीसाठी मदत देणं बंधनकारक करण्यात आलंय असं केंद्राने राज्याला कळवलेलं आहे। त्यानुसार आता पूर्वीच्याच म्हणजे 27 मार्च 2023च्या निर्णयानुसार निश्चित केलेली नुकसान भरपाई दिली जाणार आहे। NDRF म्हणजे केंद्र सरकारच्या निकषाच्या बरोबरीचे सारे निकष आहे। राज्याने उलट वाढवलेले आहे आणि त्यामुळे कोणताही निकष हा कुठलाही बदल नाही। फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल ती या ठिकाणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। मला वाटतं याच्यातून जास्तीत जास्त लोकांना मदत मिळणार आहे। NDRFच्या मदतीचा निकष 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर करायचा अशा पद्धतीने सरकार बोललेलं होतं। परंतु ज्यावेळेस सरकार बोललं होतं त्यावेळेस 2 हेक्टरीच जे निकष 2 हेक्टरलाच दिले जातात सरकारने घोषणा केली होती त्यावेळेसही, परंतु ती घोषणा सुद्धा फोल ठरलेली आहे। आता तरी या 2 हेक्टरचा का होत नाही द्यावं, कारण मागच्या 2023-24, 24-25 याच्यामध्ये अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, अवकाळी झाला, सगळे प्रकार झालेले याचे जे नैसर्गिक आपत्तीचे। परंतु याची माझ्याकडे डिटेल्स आहेत, जवळपास 13,000 कोटी रुपये द्यायचे बाकी आहे। 24 सालचा जो GR होता ज्यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा होती आणि अनुदान देखील मोठ्या जास्ती प्रमाणात होतं। जिरायतदार, बागायतदार आणि कोरडवाहू या 3 सेक्टरमध्ये 3च्या वर्गीकरणामध्ये जे अनुदान होतं तेच अनुदान तुटपुंज होतं। मात्र आता 2023चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा एक चुकीचा निर्णय हा सरकार हा रेटू पाहत आहे आणि त्यामध्ये 3 हेक्टरवरून 2 हेक्टर ही मर्यादा घालण्यात आली आहे। तर दुसरीकडे अनुदानाची रक्कम देखील कमी करण्यात आलेली आहे। आम्हाला हा जो चालत असणारा जो खेळ आहे हा मान्य नाही, नवे तर हा तमाशा आम्हाला मान्य नाही। आमची मागणी आहे की एकरी 20,000 आणि हेक्टरी 50,000ची तात्काळ स्वरूपामध्ये खरीप हंगाम सुरू होण्याच्या आधी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे।